सकाळी सकाळी उठल्यानंतर इतकी एक्सायटेड होती की चला पटापट सगळी कामं आवरून घेतो म्हणून असं. आणि टाईम झाला होता 9 वाजून गेले होते आणि घरामध्ये सगळा पसारा पडला होता. तर मी पोळ्या वगैरे सगळं टाकून घेतलं होतं सकाळीच आणि स्वयंपाक पण करून घेतला होता. भाजी वगैरे सगळं होऊन गेलं होतं माझं कंप्लीट. भांडे कुंडे सगळं आवरलं होतं. पण मधोमधच अचानकच माझ्या आहे ना दातामध्ये इतकं दुखायला लागलं आणि पूर्ण म्हणजे माझं झोपेतून उठली होती ना तेव्हा गाल सुजलेलाच होता. रात्रभर मी झोपली नव्हती, पण म्हटलं नाही एवढं तर मी मॅनेज करूच शकते. कारण माझी जी दाढ आहे ना तिला भरपूर म्हणजे असं फुगून गेली होती ती आणि भरपूर दुखत होतं माझं. पण मी त्याला इग्नोर करून सगळं घराची कामं आवरायला लागून गेली. पण घराची कामं आवरल्यानंतर आहे ना जास्तच काही पेन व्हायला लागलं आणि भरपूर त्रास व्हायला लागला. तर सगळी कामं वगैरे आवरून आहे ना मी आणि राणी गेलो दवाखान्यामध्ये. तितकं बरं राणीला सगळं स्कूटीन ते येतं म्हणून मला टेन्शन नाही आहे. एकदम स्पीडमध्ये रेडी झाली मी आणि रेडी झाल्यानंतर आहे ना एकदम पटापट गेलो दवाखान्यामध्ये. कारण इतकं पेन होत होतं ना विचारू नका तुम्ही. तर डॉक्टरांनी तर सांगून दिलं होतं की तुम्हाला ना दाढ काढावी लागणार म्हणून असं. पूर्ण म्हणजे खराब झालेली ती दाढ, तर भरपूर त्रास होत होता. पण मी तरी दवा वगैरे घेऊन आली होती आणि याच्या अगोदर पण मी भरपूर वेळेस दवाखान्यात गेली होती. असं होतं ना एक वेळेस जर काही पनोती लागून जाते ना दवाखान्याची तर ती मिटत नाही. माझा तोच प्रॉब्लेम झालेला आहे. अशी लागलेली ना माझ्या मागं पनोती हॉस्पिटलची विचारू नका. एक दवा संपत नाही तेवढ्यात दुसरी दवा संपत नाही तेवढ्यात तिसरी दवा. 2025 आहे ना माझ्यासाठी म्हणजे खूपच हे होऊन आलेलं आहे. हॉस्पिटलच चालतं आहे माझं. तर काही नाही, डॉक्टरला दाखवून आली, दाढची दवा वगैरे घेतली आणि डॉक्टरने तेच सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की 3-4 दिवस दवा घ्या, नंतर हॉस्पिटलमध्ये या दाढ काढायला. पण मी दवा घेतल्यानंतर मला 1-2 दिवसात फरक पडून गेला होता. पण ओमचे पप्पा म्हणे आता सध्या नाही, पैशांचा थोडा प्रॉब्लेम चालतो आहे, तर आपण पुढच्या महिन्यात जाऊ. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुला दाढ काढून देणार आणि न्यू दाढ पण बसवून देणार. तर न्यू दाढचे मी विचारले पैसे, तर 9,000 रुपये एका दाढचे. ऐकूनच शॉक झाला होता. पण नाही, त्यांनी हो सांगितले म्हणून मला टेन्शन नाही आहे. पुढच्या महिन्यातच दाढ काढून पण घेणार आणि बसवून पण घेणार. तर काही नाही, दाढ आणि ते सांगितलं. मग डॉक्टरने सांगितलं तर मोरी खिचडी आणि ते खायचं. तर बस त्याच्यासाठी खिचडी वगैरे होत होती. आता मुलं आल्यानंतर मी जेवण करणार. तर हाच होता छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय फॅमिली.